पालम तालुक्यातील जायखेडा ग्रामपंचायतीच्या कारभारावरून सुरू असलेल्या आंदोलनाला आज 10व्या दिवशी नवं वळण मिळालंय। आंदोलकांचा विरोध कायम असतानाच प्रशासनानं ग्रामपंचायत कार्यालयाचं टाळं उघडलंय। मात्र टाळं उघडलं पण आंदोलकांच्या मागण्या पूर्ण झाल्यात का असा सवाल आता उपस्थित होतो। ग्रामपंचायतीच्या कारभारातील हिशोब, पारदर्शकता आणि चौकशीच्या मागणीवरून हे आंदोलन सुरू आहे। आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांवर अद्याप समाधानकारक तोडगा निघाला नसतानाही कार्यालय उघडण्यात आल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तालुक्यातील अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे। मात्र या समितीच्या निष्पक्षतेवर आंदोलकांनी आक्षेप घेतलाय। तालुक्याबाहेरील स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी समिती नेमावी अशी त्यांची मागणी आहे। यासोबतच ग्रामपंचायतीचा संपूर्ण हिशोब ग्रामस्थांसमोर पारदर्शकपणे मांडावा, विकास कामांचा निधी, खर्च आणि कामांची माहिती सार्वजनिक करावी अशी ही मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। मी बापूजी मोगरे, जायखेडा ग्रामपंचायती समोर 15 ऑगस्ट 2026 पासून दुपारी 12 वाजेपासून लाक्षणिक उपोषणासाठी बसलो होतो। त्यानंतर सन्माननीय BDO साहेब बागलान यांनी त्यांची दखल घेऊन आणि चौकशी करायच्या निमित्ताने शनिवारी ते आले आणि ग्रामपंचायतीच्या गेटला सील लावलं। त्याच्यानंतर आज रोजी 25 ऑगस्टला मला कुठलेही न विचारता सरळ गाडीतनं उतरून त्यांनी त्यांचे सील काढले आणि ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जाऊन ज्या लोकांविरुद्ध माझी तक्रार आहे त्याच लोकांना बरोबर घेऊन आणि सरळ त्यांनी माझं काही एक न ऐकता फक्त माझं निवेदन स्वीकारलं आणि ते निवेदन स्वीकारून आणि सरळ जायला निघाले। त्यावेळेला गावातील ज्येष्ठ नागरिकांपासून तर लहान बालकांपर्यंत सगळ्यांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, पण सन्माननीय BDO साहेबांनी न थांबता फक्त एवढी सूचना केली की आपण पोलीस स्टेशनला जात आहोत, तिथे मी वरिष्ठांशी चर्चा करतो आणि आपल्याला उत्तर देतो। आणि असं उत्तर देऊन आणि सरळ त्यांनी पळ काढला आणि सरळ ते त्यांच्या कार्यालयाकडे निघून गेले। आणि त्यांनी गावकऱ्यांच्या मागणीनुसार सील केलेलं ग्रामपंचायतीचं कार्यालय त्यांनी ओपन केलं आणि आता त्यांनी गावकऱ्यांनी परत सील करायला लावलं, तर ते न लावता तो माझा अधिकार नाही असं म्हणून निघून गेले। त्यामुळे अशी शंका येते की आमचे सदस्य गण किंवा आमची जे निवडून आलेली कार्यकारिणी आहे किंवा पदाधिकारी आहेत यांचे मिलन भगत वाटते असं मला शंका येते। डॉक्युमेंट जे ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये आहेत ते जर कधी गहाळ झाले किंवा त्याचे कुठल्याही प्रकारे जर अस्तव्यस्त झाले तर त्याला BDO जबाबदार असतील असं मी माझ्या वतीने आपल्याला सांगू इच्छितो। आणि वरिष्ठांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर हा इथला झालेला जो प्रकार आहे, गैरप्रकार आहे, तो उघडकीस आणावा आणि आमच्या सामान्य गावकऱ्यांना न्याय मिळावा अशी मी त्यांना विनंती करतो। सन्माननीय BDO साहेब येतानाही त्यांनी माझ्याशी ना चर्चा केली ना भेट घेतली। परस्पर येऊन त्यांनी ग्रामपंचायतीचं ते कार्यालयात लावलेलं सील त्यांनी त्यांचे स्वतःहून त्यांच्या सहकार्यामार्फत तोडलं आणि परस्पर गेले आणि ऑफिसमध्ये बसून जातानाही तोच प्रकार केला। कुठलीही चर्चा नाही, कुठलेही भाष्य नाही, सरळ फक्त तुम्ही काय करायचं तुम्ही वरिष्ठांकडे करा असं एखाद्या अडाणी माणसासारखं उत्तर BDO साहेबांकडून अपेक्षित नव्हतं। सर्व गावकऱ्यांनी त्याचा निषेधही नोंदवला, पण ते ऐकायच्या मनस्थितीत नसताना सगळ्या लोकांना त्यांच्या भावना लक्षात न घेता ते सर्व लोक मागणी करत होते की सील जसं होतं तसं लावा आणि नंतर तुम्ही तुमचा निर्णय कळवा, पण BDO साहेबांनी न ऐकताच निघून गेले। त्याचा खेद वाटतो।
मात्र आंदोलकांचा विरोध असतानाही ग्रामपंचायतीचं टाळं उघडण्यात आलंय. त्यामुळे प्रशासनानं हा निर्णय घेण्यापूर्वी आंदोलकांना विश्वासात घेतलं होतं का आणि जर चर्चा झाली असेल तर त्यांचा विरोध अजूनही कायम आहे का, असे सवाल उपस्थित होत आहे. नमस्कार, मी अतुल जयवंतराव पाटील, गट विकास अधिकारी, पंचायत समिती बागलाण. जायखेड्याचे नागरिक बापूजी मोगरे यांनी मागील 5-10 दिवसापासून लाक्षणिक उपोषण ते करीत आहेत. त्या अनुषंगाने आज माझी गावाला तिसरी भेट आहे. पहिल्या भेटीत आम्ही त्यांच्याशी चर्चा केली व त्यांच्या मागणीनुसार त्यांनी जे कागदपत्र मागितले आहेत, अशी जी त्यांची मागणी होती त्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा केली आणि ग्रामपंचायतीला सदर कागदपत्र देण्यात यावे असा एक लेखी आदेश दिला आणि त्याच्यात 2 दिवसाची मुदत दिली. परंतु नंतर 2-3 दिवसानंतर आम्ही म्हणजे शुक्रवारी भेट दिली आणि त्याच्यात ग्रामपंचायतीने कागदपत्र जे आहे ते अपूर्ण दिलेले आहे असे आढळले. म्हणून आम्ही उपोषणकर्त्यांची पुनश्च चर्चा केली आणि त्यावेळी ग्रामपंचायत बंद करून ग्रामपंचायतीला सील लावावं, ग्रामपंचायत अधिकारी यांना तेथे काम करण्यापासून मज्जाव करावा आणि एक समिती नेमून सदर ग्रामपंचायतीची 3 वर्षाची चौकशी करावी असं त्यावेळेस मान्य केलं आणि त्याप्रमाणे आम्ही तात्काळ तसा आदेश केला. ग्रामपंचायत सील केली. ग्रामपंचायतीला नवीन ग्रामपंचायत अधिकारी श्री सावंत यांची नियुक्ती केली. त्यांनी कामकाजसुद्धा सुरू केलं आणि तिसरी एक जवळपास 10 लोकांची समिती, ज्यात गटविकास अधिकारी अध्यक्ष, उपअभियंता, सहाय्यक गटविकास अधिकारी, 4 शाखा अभियंता, 3 विस्तार अधिकारी अशी एक समिती गठीत करून आदेश लाक्षणिक उपोषणकर्त्यांना दिला. त्याप्रमाणे ठरल्यानुसार आज आम्ही इथं आलो आणि आमचं कामकाज सुरू केलेलं होतं. परंतु उपोषणकर्त्यांनी सदर समिती आम्हाला मान्य नाही असं लेखी आज दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही आता त्यांनी जे निवेदन दिलं आहे त्याच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर पत्रव्यवहार करतो आणि एक नवीन समिती देण्याबाबत मान्य करतो आणि त्याप्रमाणे पुढील कामकाज केलं जाईल. तरी माझं परत श्री मोगरे यांना विनंती राहील की आपण आपलं आंदोलन थांबवावं, जेणेकरून जिल्हास्तरीय समितीला पुरेसा वेळ मिळेल आणि अजून एक चांगली पारदर्शक चौकशी होईल. एवढंच मी बोलू शकतो. धन्यवाद. उपोषणकर्त्यांचं म्हणणं असं आहे की त्यातील बरेच लोकांनी त्याच्याशी संबंधित आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु समिती बरीच मोठी आहे आणि त्याच्यात वर्ग 2 व 1 दर्जाचे 3 अधिकारी आहेत. त्यामुळे मान्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ग्रामपंचायतीचं कार्यालय उघडलं असलं तरी चौकशीचा प्रश्न, हिशोबाचा प्रश्न आणि निष्पक्ष समितीची मागणी अद्याप कायम आहे. त्यामुळे आता प्रशासन आंदोलकांशी संवाद साधून नेमका काय तोडगा काढतं याकडे जायखेड्यातील ग्रामस्थांचं लक्ष लागलं.